नई मुंबई में शिवसेना नेता विठल मोरे ने राज्य की उपसभापति नीलम गोरे पर गंभीर आरोप लगाए। मोरे का कहना है कि गोरे हल्दी कुमकुम जैसे आयोजनों में बिना 300 रुपए का लिफाफा लिए नहीं जाती। उन्होंने उद्धव ठाकरे पर गोरे के आरोपों को बेबुनियादी बताया। मोरे ने कहा कि वे खुद इस बात के गवाह है कि गोरे हर कार्यक्रम में पैसे लेकर शामिल होती है। उन्होंने ये भी आरोप लगाया कि शिंदे गुट की शाबाशी पाने के लिए गोरे अब उद्धव ठाकरे पर झूठे आरोप लगा रही है। सर्वप्रथम नीलम गोरे यांनी आदरणीय उद्धव साहेबांवरती जो आरोप केलेला आहे तो बिनबुडाचा आहे। कारण त्यांना शिवसेनेने जी उंची दिली ती उंची देताना शिवसेनेने हा विचार केला नाही ह्या बाई उद्या अशा प्रकारे बेईमान होतील असं त्यांना वाटलं नव्हतं। आणि त्यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप धादांत खोटा आहे। कारण अशा प्रकारे कुठलीही गोष्ट शिवसेनेत, आता मी जुना शिवसैनिक आहे, मी तर नोकरी करणारा माणूस होतो। मी नवी मुंबई महापालिकेमध्ये वार्ड कमिटी चेअरमन, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता ह्या सर्व पदावरती गेलो। माझं कुठं मला कुठं पक्षाने विचारलं नाही तू किती कमवतोस, किती कमवलंस, आमच्याकडे दिलंस, कधीच नाही। ह्या खोटं बोलतात आणि ते खोटं बोलून त्यांना त्या पक्षामध्ये मोठेपण मिळवायचं आहे, कुठेतरी मेंद्यांची शाबासकी त्यांना मिळवायची आहे। त्यामुळं यांनी जे केले बेईमानी केले। कारण बाबा 4 वेळा त्यांना MLC दिली गेली, उपसभापती विधान परिषद आणि शेवटी सभापती ह्या सर्व पदावरती गेल्यानंतर आज लोकांनी सर्व महाराष्ट्रात सांगितलं लाखो रुपये त्यांनी अनेक लोकांकडे घेतले प्रश्न मांडण्यासाठी, प्रश्न लावण्यासाठी, एखादी लक्षवेधी लावण्यासाठी। लोकांना उद्धव साहेबांकडून आमदारकी मिळवून द्यायची, त्यासाठी त्याने पैसे मागितले, ज्यांना आमदारकीची उमेदवारी पाहिजे, अशा अनेक गोष्टी पुढे आल्या। तुम्ही असं बेईमानीने वागायचं आणि त्या जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्यावरती आरोप करायचे, हा खऱ्या अर्थाने एक बेईमान। आता माननीय शरद पवार साहेबांनी तर काय बोलायचं, त्यांनी एका वाक्यात सर्व उतरवले, काय उतरवले मी बोलत नाही। माझा अनुभव असा की गोरेताई ह्या ज्या वेळेला आम्ही एखाद्या कार्यक्रमाला मी बोलतो, कारण मी 32 वर्ष या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू केलं। त्या अनेक वेळा आल्या की त्यांचं पाकिट ठरलेलं असायचं। ते पाकिट जाताना त्यांच्याबरोबर असलेली जी मुलगी, गरीब मुलगी असायची, तिच्या हातात मिळाल्याशिवाय त्या गाडीत बसायच्या नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि मी शाखा प्रमुख होतो, 300 रुपयाचं पाकिट घ्यायचं। काय आपली क्षमता, काय आपली कुवत हे समजून घ्यायचं। तुम्ही कोणावरती सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समाधान मिळणार